ज्या पद्धतीने मात्र इथून आज सहकार्य रात्री केलं होतं त्या सगळ्या सहकार्याबद्दलही त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू। अखंड 2-3 दिवस पंचक्रोशी क्रिकेट संघटनेसाठी रात्रीही 2 वाजेपर्यंत आपण या मैदानामध्ये पाहत होतो। त्याचबरोबर ग्रुप ग्रामपंचायत बोर्जेचे माजी सरपंच आणि आजी सदस्य दमदार व्यक्तिमत्व विजय ठाकूर साहेबांचे इथे आगमन मात्र होताना पाहायला मिळते। त्यांचंही करूया मात्र इथे या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत। आता मात्र धावसंख्या 29, इथे मात्र 2 धावांची गरज, 12 चेंडू आणि 2 धावांची गरज साईनाथ मंत्रीवाडी संघाला। त्याचबरोबर पाहायला गेलं तर मोठं योगदान सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं आणि नवनिर्वाचित अगदी पाहायला गेलं तर माजी सरपंच आणि त्याचबरोबर आता मात्र नवनिर्वाचित उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत बोर्जेचे आमचे आधारस्तंभ आदरणीय संभाजी काशीनाथ पाटील अण्णा आमचे यांचंही मनापासून आम्ही ते मात्र त्यांना शुभेच्छा देतोय भावी राजकीय वाटचालीसाठी आणि त्यांनाही विनंती करू आपण कुठे असाल तर मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे। चला फास्ट करायचं प्लीज। त्याचबरोबर निलेश पाटील पाहायला गेलं तर शिवकृपा म्हटल्यानंतर बस संघ जेव्हापासून चालू केला तेव्हापासून ज्यावेळी मात्र आपला शिवकृपा संघ खेळायचा त्यामध्ये यष्टीरक्षक म्हणून आपण संतोष पाटील आपले पाहायचो आणि त्यांनाही आज परत एकदा मैदानामध्ये पाहता तेव्हा एक वेगळा आनंद सगळ्याच जनवलीकरांना पाहत असतो। आमचे सचिन पाटील बघा सगळे बस बंद करून एकदा आज 2 दिवस मॅच बघायला आलेले आहेत। असे बरेच जण तुम्हाला मात्र पाहायला भेटतील। क्लीन बॉल इथे मात्र दांडी केली, गोल फलंदाज बाद, काय विकेट घेतली, जल्लोष इथे मात्र सेलिब्रेशन इथे मात्र करताना पाहायला मिळतोय। घोडा बंदरचा राजा ऑन फायर वाव व्हाट अ गोलंदाजी अफलातून स्लाइड आउटसाइड ऑफ स्टंप मिडल स्टंप इथे मात्र वाकवलंय आणि इथून ही काठी दांडी गुल केली आहे आणि फलंदाज बाद कोण केलाय एक या पंचक्रोशी क्रिकेट संघटनेचा वाघ्या डाण्या वाघ ज्याला मात्र म्हटलं जातं तो मात्र सचिन रमेश म्हात्रे बॅक टू द गार्ड। रुपेश पाहायला गेलं तर नक्कीच सचिन परत येतोय परंतु आपल्या संघासाठी एक बहारदार म्हणजे एक विस्फोटक खेळी म्हणावी लागेल। 29 धावा, 8 चेंडू आणि 29 धावांची खेळी गेली आणि आपला खेळ संपवलाय। इथून साईनाथ मंत्रीवाडीचे बिग समर्थक संदीप ठाकूर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक रुपेश भाऊला म्हटलं रुपेश पाटील यांच्याकडे भाऊ सुशांत पाटील यांनी जर का षटकार लगावला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे संदीप ठाकूर यांच्याकडून। तोपर्यंत आपण पाहायला गेला तर आमच्या विभागावरती सातत्याने मात्र ज्यांचं प्रेम राहिलं गेलेलं आहे जरी बोर्जे विभाग असला तरी खास करून जनवली ठाकूर पेढीवरती या खालच्या विभागावरती ज्यांचं सातत्याने प्रेम राहिलेले आमचे विजय ठाकूर साहेब माजी उपसरपंच आणि माजी उपसरपंच त्याचबरोबर विद्यमान सदस्य ग्रामपंचायत बोर्जेचे आदरणीय विजय ठाकूर साहेबांचं आगमन झालंय त्यांचंही करतोय मात्र इथून या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागतम सुस्वागतम स्वागतम। इथे मात्र रुपेश विचार केला तर राजेश पटेलची एक सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल। पहिला चेंडू निर्धार, दुसऱ्या चेंडूवर इथे मात्र चेंडू हवेत आहे, रोहित चेंडू खाली आणि तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा विकेट मिळवतोय सुशांत यांचा। इथे मात्र जल्लोष पाहायला मिळतोय तो राजेश यांचा आणि या मॅच मध्ये पाहायला गेलं तर पंच सुद्धा सेलिब्रेशन करताना पाहायला मिळतात। पंच कोणाच्या बाजूने आहेत काय कळत नाही, नक्की पंच कोणाच्या बाजूने आहेत, घोडाबंदरच्या बाजूने आहेत की मंत्रीवाडीच्या? घोडाबंदरच्या। ओके ओके राजेश पाटील। आज पंचक्रोशी क्रिकेट संघटनेचा विजय असो, जर का क्रुशियल मॅच असते तर अजिंक्य मात्रे आपल्याला प्रोफेशनल पंच पाहायला मिळाले असते परंतु त्यांना माहिती आहे की मॅच परिपूर्ण मात्र मंत्रीवाडीच्या बाजूने आहे आणि एक आनंद व्यक्त थोडासा मात्र इथे टेन्शन कमी करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जातोय। पण रुपेश दुसऱ्या बाजूचा विचार केला तर परम मित्र म्हणावे लागतील घोडाबंदरचे अजिंक्य मात्रे। इथे मात्र सुरेख गोलंदाजी रुपेश, पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर सचिनला माघार परतवलाय तर तिसऱ्या चेंडूवर सुशांतला माघार परतवलंय। समीकरण होतं ते 9 चेंडू आणि 2 धावा। इथे मात्र हॅट्रिक करून घेतोय तो राजेश पाटील, चौथ्या चेंडूवर विकेट मिळवतोय तो दत्ता म्हात्रे यांचा आणि परत एकदा जल्लोष सातवी घोडाबंदर संघामध्ये। इथे मात्र पंच पहा, पंच कोणाच्या बाजूने आहेत? इथे मात्र षटकार ज्याप्रमाणे लावले होते सचिन यानं त्याचप्रमाणे राजेश यानं सुंदर गोलंदाजी केली आणि 4 चेंडू म्हणजे लगातार हॅट्रिक केली म्हणावी लागेल ते राजेश यानं। म्हणजे तू शेर तो मै 1.25 शेर
या ठिकाणी करून दाखवलं ते राजेश यानं सुंदर गोलंदाजी 8 चेंडू आणि 2 धावांची गरज. यस, गोट्या अंपायरची आठवण करून देणारा मात्र क्षणचित्र आपल्याला पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने मात्र गोट्या अंपायरला आपण पाहतो आणि त्याच पद्धतीने अजिंक्य म्हात्रे आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये एन्जॉय करताना मात्र पाहायला मिळतात. हाच क्रिकेट आहे. अप्रतिम. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार घोडाबंदरच्या राजेश भाई साठी मात्र वाचल्या पाहिजे. काय गोलंदाजी केली. आणि असं नाहीये की अगदी 8व्या नंबरच्या फलंदाजांना बाद केलेत. मंत्रिवाडीच्या सगळ्यात टॉप फलंदाजांना बाद करताना मात्र पाहायला मिळतात. अप्रतिम गोलंदाजी राजेश रवींद्र पाटील, मॅन फ्रॉम घोडाबंदरचा राजा. इथे समीकरण होतं फक्त 12 चेंडू आणि 2 धावांची गरज, तर समीकरण आलंय 8 चेंडू आणि 2 धावा. सुरेख गोलंदाजी राजेश यांची. आता मात्र येते वैभव साईनाथ मंत्रिवाडी संघाकडून. पुन्हा एकदा सुरेख आणि पुन्हा एकदा विकेट जातोय. सुरेख गोलंदाजी, सुरेख क्षेत्ररक्षण साईनाथ घोडा. इथे मात्र पंच पुन्हा एकदा जोशात पंच. मला वाटतं पंचच बॉलिंग टाकते की काय. ये क्या हो रहा है यार, आज तो मजा यार है. इथे मात्र महेंद्र म्हात्रे यांना धडकी भरली. आता मात्र धडकी भरली. आता जर का प्रत्येक बॉलवरती विकेट आली, बाला रमेशांना काय म्हणत, काय विषय काय आहे. काय तुम्ही काय जादू केली काय. सुरेख गोलंदाजी, सुरेख क्षेत्ररक्षण साध्वी घोडाबंदर संघाकडून. इथे मात्र स्कोरशीट सुरेख गोलंदाजी राजेश पाटील यांची. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथ्या चेंडूवर विकेट, 5व्या चेंडूवर विकेट. आता मात्र शेवटचा चेंडू आहे. राजेश पाटील काहीतरी करा. सुरेख गोलंदाजी, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यष्टी रक्षक त्यांचेच बंधू राज रुपेश पाटील यांच्या माध्यमातून. आता मात्र येतोय पराग. शेवटचा चेंडू असेल. चेंडूला मात्र सन्मान